वैदी, तुझा फोन डायनिंग टेबलवरच विसरून आली होतीस तू. तुला वाटलं असेल की नोकर चाकर आणून देतील, पण अगं सगळेजण सुट्टीवर आहेत. म्हटलं मग चला आपणच नेऊन देऊयात. हे घे. थँक्यू. तेवढं चेक करा. नाही म्हणजे कुणाचे फोन बिन येऊन गेलेत का तेवढं चेक कर. हा करते. फुटलं काय माहिती. माझ्या हाताला काय झालंय मला काय कळना झालंय. कस काय सटकलं माझ्या हातातून काय माहिती. सटकलं तर पार त्याचे तुकडे तुकडेच झाले ग. म्हटलं तुला जरा मदत करावी, साफसफाई करून द्यावी. तू एकटी तर कुठं काय बघणार ना बाई ग. पण ते तुटलंच माझ्या हाताने. लईच अशक्तपणा आलाय ग, लईच अशक्तपणा आलाय. सगळे पाय दुखतात ते, हात दुखतात ते, अंग गळून गेले. काय करू. लई चक्कर येते, डोळ्यापुढे अंधार यायला लागल्यात. काय करावं का लई त्रास होतोय. ताई, खूप त्रास होतोय का? हा ना ग, लई त्रास होतोय. काय करू आता. डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर नाही डॉक्टर नको बाई. डॉक्टर लगेच सुई देतील, गोळ्या औषधं देतील. मला काही ते सहन व्हायचं नाही. तू एक काम करते का, माझ्यासाठी छान आल्याचा चहा करतेस का? थोडा चहा घेतला ना की मला जरा बरं वाटेल ग. हा करते ना. करशील? आलेच. पण वैदी बया, पण आता हे सगळं कोण साफ करायचं ग. सगळे नोकर साखर पण सुट्टीवर गेलेत. मी केलं असतं ग, पण मला लईच अशक्तपणा आलाय. मी उठूच शकत नाही बघ. करते ना. तुमच्यासाठी चहा टाकते आणि मग करते. चालेल ना? हा. बया, आता हे कसं काय पडलं ग. आता ह्याचा काय संबंध होता पडायचा. तरी पण पडलं. बघ कसलं जोरात लागलं ग माझ्या हाताला. त्याचा आधार घेऊन उठायला गेले ग. मला उठवतच नाहीये. आता कुणाचा आधार घ्यावा का नाही ते पण कळायला झालंय. लय जोरात लागलं ग, लय जोरात लागलं. आता कशाला हात लावायची सोय पण नाही राहिली ग. कशाला हात लावा का नाही. बघितलं ना, तुझ्या डोळ्यासमोर बघितलंच ना तू कसं पडलं ते. कुणी माझ्यावर करणी केली का काय. कशाला पण हात लावला तर ते पडतंय, तुटतंय, फुटतंय, काहीतरी होतंय. देवा, काय कळना झालंय मला. काय झालंय वैदेही. आता कसं करणार ग तू एकटी एवढं सगळं. लईच राडा झालाय ग, लईच पसारा झालाय. माई आली ना 4 दिवसांनी तर ती म्हणाल पोरीला काय जबाबदारी दिली तर तिला पण जमाना. आणि सून घरात असून पण एवढा राडा पसारा पडलाय. माई साहेबांनी मला जबाबदारी दिली आहे की नाही, मी ती नीट पार पाडेल. तुम्ही नका काळजी करू. या, चला तुम्हाला रूम पर्यंत सोडते तुमच्या. या. गोळा चाल ग पायात. नाही कसं आहे, तुम्हाला बरं नाही वाटत आहे ना. मध्येच उगाच चक्कर वगैरे येऊन पडलात तर परत प्रॉब्लेम नको. टोमने मारतेस वय ग. 4 दिवस माईने तुला माई काय बनवलं, तुला किती माई सारखे टोमने मारायला लागलीस का. त्यांना कुठं मारलं ताई, तुमच्या काळजीपोटी बोलले मी. खरंच चक्कर येते ना तुम्हाला.
हा मग येते की ग बया लेचत बया बघितलं ना कशाला हात लावायची सोयच नाही राहिली ग लय लागायला लागले मला आता कसं कर पाय बघ तुटलं पण हे तुटलं कुठं पाय ठेवायची पण सोय नाही राहिली आता कुठं हात लाव का पाय लाव काय काय कळना झालंय मला अशक्त पण आलाय ग आली मोठी महाराणी आज दिवसभरात तुला नोकरानी करते का नाही बघच तू शिडी लागेल ना माज उतरला नाही साहेबांचा आमच्या मेवणे साहेबांनी याला बकऱ्यासारखा सोडला तरी मी माज उतरला नाही होय रे सोने सोने नाही मण्या म्हणतात आपल्याला ए सोन्या मोन्या टोन्या जे काय बी असेल काहीच तर गुंडच ना पाटील रिमांड मध्ये घ्यायला हो आणि याला तालुक्याच्या नाही तर जिल्ह्याच्या तुरुंगात ठेवा असं अचानक कसं करतील साहेब नाही म्हणजे आधी याला आपल्याला कोर्टात हजर करावं लागेल ना आणि आपण ट्रान्सफर केलं हे जर माईंना कळलं तर सिनियर कोण आहे तुम्ही साहेब तुम्ही कशाला टेन्शन घेताय आम्ही आहे ना चहाचं काय झालं आमच्या हवालदार गेलाय येईलच आता स्वतः जातीनं लक्ष द्या हवालदाराला सांगितले म्हणा जा चहा घेऊन या हो साहेब काय सोने सोनं नाही मोन्या मान्या हा मान्या याला इकडून नाही हलवलं ना तर मेवणे साहेब इथं एरझऱ्या मारून स्टेशन हलवून टाकतील या मान्याच्या आणि माझ्या मानगुटीवर बसतील गोंडसने कपडे का नाही ठेवले गोंडास ए गोंडास दरवेळेस सांगायला लागतं कपडे ठेव म्हणून काय पण हा गोंडास ए गोंडास जितक्या वेळा गोंडसला हाक मारलीस ना तितक्याच वेळा जर सरस्वती मातेची आठवण काढली असतीस तर बुद्धी तल्लख झाली असती काय बोलताय तुम्ही आता देवांना कशाला मध्ये आणताय हा तुझ्या मेमरीचा प्रॉब्लेम आहे का रे गोंडस घरी सुट्टीवर गेलाय माहितीये ना तरी उगाच आपला गोंडस 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 माहितीये मला गोंडस घरी नाही येते एक मिनिट तुम्ही आता यावरून ठरवणार आहे काय की माझ्या मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे म्हणून काय बोलताय तुम्ही तसंही सकाळी उठल्या उठल्या माझं सगळं गोंडसच बघतो हसताय तुम्ही काय झालं हसायला हा नाही ते
तू आता काय म्हणाला? काय म्हणालो मी? हा नाही ना, अहो, काय झालं? थांब, मला यात रिकवर होते. थांब जरा. काय झालं हसायला एवढं? हा काय म्हणालास तू? मी काय म्हणालो? सकाळी उठल्यापासून माझं सगळं गोंडसच बघतो. अयो, हा असला विचार केलाय तुम्ही? माझं म्हणणं तसं नव्हतं. तुम्ही विचार, मला असं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं असं, एक ऐकून घ्या तुम्ही माझं. ऐकून तर घ्या माझं तुम्ही. सॉरी, एक सेकंड. बोल. हा, मला असं म्हणायचं होतं का मी नसतो सांगत. आता चला, मी नसतो सांगत. हा नाही, सॉरी. आता नाही हसणार नक्की. मला ती हे म्हणायचं होतं का सकाळी उठल्यापासून माझं म्हणजे हे कपडे इस्त्री करून ठेवणं, जेवणाचं दूध सगळं गोंडसच बघतो असं म्हणायचं होतं मला. तुम्ही काहीतरी भलताच विचार करताय. सॉरी, माझं चुकलं बस. पण आता नाही आहे ना गोंडस इकडे, मग कशाला उगाच त्याच्या नावाने हाका मारतोस? तू ना माझ्यासोबत बडबडत बसू नकोस. बाजूला हो. मला खूप काम आहे. तू उगाच मला बोलण्यात अडकवू नकोस. काय करताय तुम्ही? पडदे काढते धुवायला. तुम्ही कशाला करताय? गोंडस आहे की गोंडस. अरे गोंडस सुट्टीवर गेलाय नाही का? गोंडस सुट्टीवर गेलं तर माझे कपडे कोण इस्त्री करणार आता? कोण करणार म्हणजे? तुझे कपडे तू इस्त्री करायचे. मी? माझे इस्त्री करायचे कपडे मी कसं? बरोबर आहे. तू तुझे कपडे कसे इस्त्री करणार? नाही, तू तर रमावतीचा राजकुमार आहे. जर तू कपडे इस्त्री केले तर अख्खं रमावती जमेल ना इकडे. नाही, तू नाही करू शकत. आयडिया, माझ्याकडे ना एक कमाल आयडिया आहे. म्हणजे बघ, तुझे कार्यकर्ते आहेत की नाही, त्यांना कॉल कर. हा, मग ते निघतील, ते इकडे येतील, ते तुझे कपडे इस्त्री करून देतील आणि मग ते तू घाल. चालेल? मला एक गोष्ट सांग, तुला भूक लागली की गोंडस आहे तू भरवायला? अरे तसं असेल तर पुढचे 4 दिवस गोंडस नाहीये. कसं होणार आहे तुझं तेजप्रता? जाऊ दे, नको जेव 4 दिवस. ओ, मस्करी करताय तुम्ही माझी? काय बोलताय तुम्ही? जेवू नका. काय जेवू नका? माणूस आहे मी, भूक लागेल ना मला, जेवायला तर लागेलच. हो ना, ती तुझी गरज आहे. बरोबर. मग स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणं ही गरज नाहीये तुझी. स्वतःच्या गोष्टी स्वतः करायच्या, हे तर बेसिक आहे ना. नाही म्हणजे मी माझे कपडे कधी इस्त्री केले नाहीत, आणि केली आणि कपडे जळाले तर मग दुसरे कपडे घाल ना. नाही, दुसरे कपडे घातले असते, पण सगळेच कपडे गोंडसकडनं इस्त्री करायचे राहिलेत. वाह, तू एक करतोस का? हे काय? असा हा असाच्या असा ह्या बनियान आणि ह्या टॉवेलवर फिर दिवसभर. मला नको विचारत बस. तरी बोलतो. अहो मी ती फालतू बडबड नुसती. अहो आणखी बडीव काय बोलताय तुम्ही? ही टॉवेल बनियनवर जाऊ का गावात? कसं दिसेल ती? आपली गावात काही इमेज विमेज आहे का नाही? चला, तेज प्रतापराव, आलिया बोगासी असावे सादर. करा इस्त्री, करा कपडे.
अरे आत्ता झाडलं होतं मी सगळं. बया काय बाई हे तुझं काम. एवढी मेहनत केली आणि परत ये रे माझ्या मागल्या. अगं काम कसं स्मार्टली करायला पाहिजे. ताई मी आत्ता आत्ता सगळा कचरा डस्टबिन मध्ये भरून गेले होते. हे सगळं साफ केलं होतं. गाढवासारखी मेहनत केल्यावर काय होणार हेच की. अगं म्हणजे एवढी शिकलेली हुशार पोरगी आहेस तू, एवढीशी साधी गोष्ट कळत नाही होय तुला. कचरा काढला की तो डस्टबिन मध्ये भरायचा असतो आणि डस्टबिन झाकून ठेवायचं असतं. डस्टबिन झाकलं नसशील तू, एखादं कुत्रा आला असेल, मांजर आला असेल, दिला असेल सगळं उधळून. नाही कुत्री मांजरी वगैरे सगळं बरोबर आहे ताई, पण जाताना मी जितका कचरा त्या कुंडीत टाकून गेले होते ना त्यापेक्षा दुप्पट कचरा दिसतोय मला इकडे. वारं अगं नाही वादळ. हा काय जबरदस्त वादळ आलं होतं मगाशी. हे असं गरा 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 फिरत होतं सगळीकडं. तुला सांगते त्या वादळामुळेच हे सगळं झालं असणार आहे बघ. एवढा सगळा राड तर बघ त्या कुंड्या बिंड्या सगळं उलट पालत झालंय ग. हा वैदेही आता वादळाला नावं ठेवायला जाऊ नकोस बरं का बाई. वादळ म्हणजे वारं आणि वारं देवाचं असतं ग, त्याला नावं ठेवू नकोस. आता असं समज देवाने सगळं तुझ्या पदरात घातलंय, साफ करून घे. हा म्हणजे बघ तुला जरा परत सगळं टापटीप साफ करायला लागल, पण करून घे. हा करेन ना, सगळं परत करेन. हा मग अगं आपल्या घरी किती मोठी मोठी माणसं येतात, कोण कोण माईला भेटायला. अचानक जर कोण घरी आलं तर त्यांना कसं दिसलं हा सगळा राडा. काय म्हणतील ते मक्तेदारांचं घर केवढं घाण आहे. बरं दिसतं का नाही का नाही. लगेच साफ करून घ्या सगळं. हा ताई तब्येत बरी आहे ना तुमची. मला काय धाड भरली आहे. हो ना मग या मला मदत करता का. नाही म्हणजे एकत्र केलं तर लवकर होईल ना काम. मी साफ करायचं हे नाही म्हणजे मी केलं असतं साफ, पण अगं मी बेडरूम मध्ये लई पसारा टाकून आली. हे अशा सगळ्या साड्या काढल्यात घड्या घालायला, ह्यांचे कपडे काढले इस्त्री करायला. मला ते सगळं आवरायला पाहिजे ना. तूच कर बाई आता हे सगळं साफ. दमानं साफ कर बर का, काय घाई नाही आपल्याला. हा मी येते. करेन ना सगळं परत करेन. फक्त ह्या वेळेस ना कचरा डस्टबिन मध्ये नाही, डायरेक्ट बाहेर टाकून येणार आहे मी. मग बघू कुठला कुत्रा तर कुठली मांजर येते ते. घ्या तेवढाच खाता खाता टाइमपास होईल. काही नको ठेवते. खाण्यापिण्यावर राग काढून काय होणार आहे. मग काय करू,
अगं मनात इच्छा नसताना त्या माईनं घराच्या बाहेर काढलं. काहीतर म्हणे केरळला जा, मजा करा. आता हे वय का आपलं फिरायला जायचं? ती घाव घालायचा आणि वरून हिला जायचं थोटान रचायचं. अगं घरात राहिलो असतो तर हिला काय बोचला असतं का? काय करणार, रमावतीची राणी आहे ना ती, तिचा हुकूम कसा मोडायचा? हा मग काय, ती म्हणाल तसं करायचं. तिनं उठ म्हटलं का उठायचं आणि बस म्हटलं का बसायचं. गप्पा बसा, तुमचे पण नखरे काही कमी नाहीये. की त्यावेळी का नाही बोलला तेव्हा गप्पा होतात, वरून मलाच खुनवलं ते पाकिट घे म्हणून. मग काय करणार? ही आपली परिस्थिती अशी, मग सहन करावं लागते सगळं. कळतंय ना? मग ही जाणीव आहे ना इतर वेळी पण ठेवा. दरवेळी मला ऐकवायची काहीच गरज नाहीये. माझी काळजी करण्यापेक्षा ना या माईला कसं उद्ध्वस्त करता येईल याचा विचार करा. आजवर त्या माईनं आपल्याकडनं एक एक करून सगळं हिरावून घेतलंय. किती त्रास दिलाय, अजूनही देतीये. म्हणून मला तिला तिची खरी जागा दाखवून द्यायची. या साम्राज्याचे खरे बाप तुम्ही होता. तिने सगळं स्वतःकडे खेचून घेतलं आणि झाली रमावतीची आई. आई तर म्हणे रमावतीच्या भाग्यविधात्या माईस आहे. आता नाही, आपल्यावर झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला मी घेणार. तिला काय वाटलं आपल्याला केरळला पाठवलं म्हणजे माझी खेळी बंद होईल? मला जे करायचंय ना ते मी तिथे राहून सुद्धा करू शकते. मी रमावतीला दाखवून देणार माई आई नाही, कैदशिनी. आज जी लोक तिला पालखीत बसवतायत ना, उद्या तेच तिची गाढवावरून धिंड काढतील. एक ना एक दिवस पुष्पा नावाचा प्रलय येईल आणि माईचं सगळं वलय संपून जाईल. बापरे, रोज करणाऱ्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. तू खरंच मूर्ख आहेस की डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या? घरातले सगळे बाहेर गेल्यामुळे माझ्या आयुष्यावर परिणाम झालाय. दुसरा काय ऑप्शन आहे काय तुमच्याकडे असेल तर सांगा. ऑप्शन? बनियान, टॉवेल, बूट्स, हे काय कॉम्बिनेशन आहे? हा, एक मिनिट, एक मिनिट. मगाशी मी तुला म्हणाले असंच बाहेर निघ म्हणून तू निघालास. बरोबर ओळखलं तुम्ही हानकी बडीव. लोक म्हणतात ना कधी कधी बायकोच्या सल्ल्यानं चालावं. जगात भारी आमच्या बायकोची हुशारी. अरे पण असल्या फालतू गोष्टी सिरियसली घ्यायच्या असतात का? अहो मी तुमच्या बाबतीत सिरियसच आहे. म्हणून असं निघणार आहेस तू? हा, रमावतीचा आवाज, तेजादा, टॉवेल आणि बनियनवर कसं वाटतंय ते? हे बघा तुम्ही, मग काय करू आता? तुम्ही म्हणला म्हणून मी शर्ट इस्त्री करायला गेलो. एक शर्ट जळला, एक पॅन्ट कळली, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो मला इस्त्री जमत नाही म्हणून. मारामारी शिवाय दुसरं काय येतं आपल्याला? आता त्या सगळ्याचा इथं काय संबंध? उगाच काय पण बोलू नका. बघावं तेव्हा टपली हाणत असताय मला. मग असं का वागतोस तू? असं बाहेर गेलास ना तर लोक तेजदा नाही जोकर म्हणतील तुला. जोकर. उगाच नाही स्टुपिड म्हणत मी तुला.
आता काय बघतोयस तू? खरंच असा बाहेर जाणार आहेस? हा मग हा काय चाललोय? ए हॅलो, उगाच नाटकं करायची काही गरज नाहीये. चल, मी देते इस्त्री करून. आणखी बडी माझ्या शर्टाला इस्त्री करणार. म्हणजे आज इस्त्री करणार, उद्या म्हणणार अहो हा घ्या तुमचा शर्ट, परवा म्हणणार अहो हा घ्या तुमचा रुमाल, आणि तेरवा नाही आपण जरा जास्तच विचार करतोय. पण येईल ती पण येईल. कुठले कपडे इस्त्री करायचे? आलो. माई अगं माई, तुला काय सांगू, मी लय खुश आहे ग. अगं नुसतं सुख. माई तुला सांगते, तू नाहीयेस ना इथं तर एवढी मज्जा येते का नाही. नाही तसं नव्हतं मला म्हणायचं. म्हणजे तू असल्यावर पण मजा येतेच की. अगं आता ही वैद्य का नाही बरोबर माझ्या कात्रीत सापडली बघ. अशा तिच्या चिंध्या केल्यात का नाही मी. अगं हा मग हे सगळं तुझ्यामुळेच झालंय की. नाही तू तिच्या हातात चाव्या दिल्यास आणि माझ्या कानामध्ये कानमंत्र फुकलास, त्याच्यामुळेच झालंय बघ हे सगळं. लयच भारी केलंस बघ. राणी बनायला आलेल्या तुझ्या सुनाला पाणी पाजायला पण थारा नाही ठेवला मी. हा आता राबती बघ गड्यासारखी, सगळ्या घरदाराचा कचरा काढतीये. हा नाही तू इथली काळजी करू नको माई, मी हाय की अगं इथं. हे बघ तू अजून 4 दिवस जरी सुट्ट्या वाढवून घेतल्यास ना तरी काय हरकत नाहीये. निवांत राहा तू. नाही करत सारखं फोन. सॉरी तू डिस्टर्ब झाली का. ठेवते. हा ठेवते. बाय बाय. वैदेही तुला लईच पुढं करायची हौस आहे ना. आता बघ तुझी हौस कशी मिटवते. माई मग ते दरवायला निघाली होतीस होय ग. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या साम्राज्यात माई नंतर फक्त माझी सत्ता चालती. शलाका कोष्टी मक्तेदार. तुला शानी बनायला जाऊ नको वैदेही, नाहीतर तुला अशी कच्ची खाईन. तुम्ही म्हणजे एकदम सुपरमॅन आहात. काय म्हणाला? सुपरमॅन. सुपर वुमन म्हणायचंय का तुला? हा तेच ती. मॅन काय वुमन काय एकच की. मॅन म्हणजे माणूस आणि सुपर म्हणजे भारी. दोन्ही मिळून भारी माणूस असं म्हणायचं होतं. बाई माणूस भारी माणूस. हे भारी सुचले मला. एक भारी सुचत. तुला एक म्हण माहितीये का रे? गिरे तो भी टांग ऊपर. चूक झालीये तर ती मान्य करावी ना माणसाने. काय तुम्ही, मी तुमचं कौतुक करतोय आणि तुम्हाला ते पण चालना झालंय वय. असंच असतं तुमचं. भारी स्त्री करत. ये स्त्री क्या इस्त्री करती है.
ये स्त्री है, कुछ भी कर सकती है. ये पण भारी सुचलं. जर तू आता स्त्री आणि इस्त्रीवर अजून एक कोटी केलीस तो ये स्त्री इस इस्त्री से तुमको चटका दे गया. हयो, भारी जमलंय की तुम्हाला. तुम्ही पण माझं कॉपी केलं की नाही? हा, खरंच सांगा. भारी भारी. स्त्री स्त्री शिकताय हळूहळू शिकताय तुम्ही. ठरलं, आपला बिझनेस ठरला. तुम्ही एवढं भारी इस्त्री करता की नाही, आपण इस्त्रीचं दुकान टाकू. हा, नाव पण सुचलंय मला. आत्ता सुचलंय. आत्ता इथं हानकी बडीव लॉन्ड्री. आणि खाली यायचं, आमच्याकडे माणसं आणि कपडे धुवून इस्त्री करून मिळतील. कसं वाटलं? चेष्टा करतोयस तू? माझ्या हातात ही गरम इस्त्री असतानाही नाही आपला शर्ट जळू शकतो याची अजिबात भीती नाहीये ना तुला? नाही, मी चेष्टा नव्हतो करत तुमची. आणि कुठलंच काम छोटं मोठं कमीपणाचं नसतंय हो. आणि मी हे असं बोलतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी खरंच असं करणार आहे? ते गंमत करत होतो मी. आता तुम्ही एवढ्या भारी इस्त्री करता तर आता तुम्ही दमला असाल ना थोड्याशा, म्हणून एंटरटेन करत होतो तुम्हाला. हा, खरंच खूप दमला असेल तुम्ही आता. हा, हातपाय दुखले असतील ना तुमचे. तुम्ही म्हणत असाल तर मी पाय दाबून दिले असते तुमची. काही गरज नाही. उगाच डोक्यात भलते चलते विचार आणू नको. बरं, मी काय म्हणतो की अजून कपडे आहेत तिकडे, ते पण इस्त्री करून घ्या. काय सॉरी असंच म्हणलं मी तुम्हाला. बरं, मी काय करताय तुम्ही? खरंच इस्त्री करायला लागले काय? ठेवा, बाजूला ठेवा, ते बाजूला ठेवा. मस्करीत म्हणलं होतं मी. तुम्ही आता एवढ्यात दमल्यात आणि कशाला काम करताय ते? हा, मी एक काम करतो, मी एक 4 माणसं पाठवतो बंगल्यावर. काय, त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्या. तुम्ही काय करू नका. तुम्ही रिलॅक्स मध्ये पाडायचं. झोपा, मस्त झोपा. तेज प्रताप, काही गरज नाहीये. ये स्त्री कुछ भी कर सकती है. स्ट्रॉंग है मैं. म्हणूनच तर तुम्ही मला आवडता. हे बघ तू आता स्टॅच्यू मी पाठवतो माणसं. काय आता काय म्हणू नका, माणसं पाठवतो मी. करून घ्या त्यांच्याकडनं काम. ओव्हर तर कर. ओव्हर. मी का स्टॅच्यू झाले?